खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध। होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्हा बँगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी। तसंच सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन। ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। साखर उद्योग अडचणीत असला तरी आपल्या उद्योगातील तोटा शेतकऱ्यांच्या खांद्यावर टाकू नका। साखर संघासह विविध संघटनांनी केंद्र सरकारच्या भूमिकेविरुद्ध कठोर पावले उचलण्यासाठी संघटित व्हायला हवे। कारखानदारांनी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अडचणीच्या काळात मदत करावी, गरज पडली तर कर्जे काढावीत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रेदरम्यान इस्लामपुरात केले। सकाळी राजाराम बापू सहकारी कारखाना कार्यस्थळावर दुसऱ्या टप्प्यातील आक्रोश पदयात्रेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। शेट्टी यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पदयात्रा स्थगित केली होती। ती आज 3 दिवसाच्या खंडानंतर पुन्हा मार्गस्थ झाली। राजाराम बापू कारखाना कार्यस्थळावर राजाराम बापूंच्या पुतळ्याला शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं। राजू शेट्टी म्हणाले, सध्या शेतकरी अडचणीत आहेत। प्रति टनाचा उत्पादन खर्च वाढलाय, त्या पटीने ऊसाचा दर वाढला नाही। यंदा दिवाळी साजरी करणं अडचणीचं आहे। गतवर्षीच्या ऊसाला 400 रुपये दुसरा हप्ता द्यावा। साखर कारखानदारीच्या दृष्टीने अशी परिस्थिती म्हणजे धोक्याची घंटा आहे। यंदा आडसाली लागणीचं प्रमाणही कमी आहे। नव्याने लागण करण्यासाठी शेतकरी तयार नाहीत। पाणी पुरेल की नाही याची चिंता आहे। अशा परिस्थितीत गाळप कमी झालं तर कारखानदारी समोर नव्या अडचणी आहेत। 49 रुपये प्रति लिटर इथेनॉल खरेदी करून कोणत्याही प्रक्रियेशिवाय ते पेट्रोलमध्ये मिश्रण केलं जातं। 106 रुपयानं पेट्रोल ग्राहकांना दिलं जातं। एवढा मोठा फायदा मिळवला जातोय। याबाबत केंद्र सरकारला जाब विचारायला पाहिजे। राज्यातील सर्व साखर कारखानदारांनी एकत्रित येत केंद्र सरकार विरुद्ध दबाव गट तयार करून इथेनॉल निर्मिती बंद करायला हवी। केंद्र सरकार विरोधात ठाम आणि कठोर भूमिका घ्यायला हवी, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली। स्मार्ट जमान्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार शुक्रवारी हरिपूर येथे उघडकीस आलाय। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावच्या वेशीवर जादूटोणा आणि भाणामतीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। रस्त्याच्या कडेला आणि कमानीजवळ लिंबू, हळदकुंकू, टाचण्या, भावली गावकऱ्यांच्या निदर्शनास आली। जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी होणार आहेत। विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपेक्षा अधिक चुरशीने ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या जातात। हरिपूर ग्रामपंचायतीची निवडणूक देखील चुरशीने होत आहे। मात्र या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार निवडणुकीत पुढे आलाय। हरिपूर गावच्या वेशीवर गावची कमान असणाऱ्या ठिकाणी भाणामती आणि जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास लिंबू, हळद कुंकू, टाचण्या, टोचलेली भावली यासह जादूटोण्याचे साहित्य कमानीच्या पायशी ठेवल्याचं शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं। या घटनेची माहिती लगेच राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली। त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांनी मात्र जादूटोणा केल्याने कोणाची सत्ता येत नाही अथवा जात नाही, उलट लोक काम बघून मतदान करतात असा आरोप केलाय। सदरचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी जादूटोण्यासाठी ठेवलेलं साहित्य हे पेटवून टाकलं, याची चर्चा मात्र जिल्ह्यात सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं उपोषण स्थगित केले। जरांगे पाटील मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका घेतली आहे त्यांना पाठिंबा देत सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आले। बेडग येथील उपोषणकर्त्याचा अपमान करणारे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींच्या दारांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। मारुती चौकातील शिवतीर्थ येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू होतं। जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाची बैठक आंदोलनस्थळी झाली। यावेळी आमरण उपोषणात बसलेले कुपवाड येथील रहिवासी अजित जगताप यांचं उपोषण केमिस्ट असोसिएशनच्या संचालकांच्या हस्ते सरबत देऊन सोडवण्यात आलं। बेडग येथील उपोषणकर्त्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय। जिल्हाधिकारी दयानिधी यांचं कृत्य चुकीचं असून त्यांचा निषेध करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांची बदली न झाल्यास मराठा क्रांती मोर्चा सर्व लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय।
जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मागील 8 दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा शुक्रवारी सायंकाळी बसलाय. रविवारी मतदान होणार असून प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निवडणूक असलेल्या गावागावातील वातावरण प्रचाराने तापलं होतं. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील गल्लीबोळ, वाडी वस्त्या पिंजून काढल्या आणि गावात पदयात्रा, रॅली तसेच प्रचार सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शेवटचे 24 तास शिल्लक राहिल्याने गुप्त प्रचाराला वेग येणार असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणूक जाहीर झाली होती. 13 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झालेत, तर 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 80 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदांसाठी 663 जागांसाठी 1512 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर 26 ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात झाली होती. गेल्या 8 दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा धुरळा उडत होता. प्रत्येक उमेदवारासाठी कार्यकर्त्यांची फौज रात्रीचा दिवस करत आहे. प्रत्येक प्रभागात 2 आघाड्यांचे प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. चुरशीच्या निवडणुकीमुळे प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान आणि 6 तालुक्यांमधील दुष्काळ सदृश परिस्थितीचा विचार करता पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील 12 टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांमधून सन 2023-24 मधील खरीप हंगामात टंचाई अंतर्गत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रलंबित 35 कोटी 23 लाख रुपयांच्या वीज देयकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ही मागणी यावेळी खाडे यांनी केली आहे. याबाबत सविस्तर तपशील देणारं निवेदन खाडे यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सादर केलं. यावेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते. या निवेदनात म्हटले की सांगली जिल्ह्यामध्ये पाणी वापराच्या नियोजनानुसार 47.5 टीएमसी पाणी उपलब्ध करणं आवश्यक आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ, विटा, खानापूर आणि मिरज तालुक्यातील पूर्व भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी 12 टीएमसी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. कोयना धरणामधील पाणीसाठा, एकूण वार्षिक पाणी वापराचं नियोजन, अपेक्षित तूट, सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरलेलं पाणी वजा जाता सध्या 70 टीएमसी पाणी प्रत्यक्षात उपलब्ध आहे. त्यातील पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 35 टीएमसी व पूर्वेकडील सिंचन, बिगर सिंचनासाठी 35 टीएमसी पाणी वापर अपेक्षित आहे. कोयनेमध्ये वीज निर्मितीसाठी ठेवलेल्या 35 टीएमसी पाण्यामधून हे 12 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील बेडग येथे गेले 5 दिवस मराठा आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील आमरण उपोषण मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. बेडग येथील आमरण उपोषणकर्ते प्रकाश वाळेकर यांचे उपोषण सोडवणूक जिल्हाधिकारी यांच्याच हस्ते व्हावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी बेडग येथील उपोषणस्थळी भेट दिली त्यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. याच उपोषणाच्या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची गाडी अडवण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात सर्व ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे, पण बेडग एकच गावात आमरण उपोषण सुरू असल्याने मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई हे बेडग येथील उपोषणस्थळी भेट देण्यास आले होते. येथील जमलेल्या मराठा बांधवांना संबोधित करत असताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते बेडग येथील प्रकाश वाळेकर यांचं आमरण उपोषण सोडावं अशी मागणी त्यांनी बोलताना व्यक्त केली. कोळी समाजातील सर्वच घटकांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी महर्षी वाल्मिकी अनुसूचित कोळी समाज संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने पुरुष आणि महिलांनी सहभाग घेतलाय. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे आणि वैधता प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी जळगाव येथे महिनाभरापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सांगलीतील आंदोलनात त्यांना पाठिंबा देण्यात आलाय. जिल्हाध्यक्षा शैलजा कोळी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले की जळगाव येथे महिनाभर आंदोलन सुरू असतानाही शासनाने दखल घेतलेली नाही, ही बाब निषेधार्ह आहे. कोळी समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी अनेक कागदपत्रांची मागणी केली आहे, त्याशिवाय वैधता केली जात नाही, त्या अटी रद्द कराव्यात. आंदोलनात हिम्मत कोळी, सदाशिव कोळी, राजेंद्र कोळी, संतोष कोळी, जयसिंग कोळी, संजय कुमार कोळी, अमोल धांद्रेकर, नरेंद्र कोळी, बाळासाहेब कोळी, शोभा कोरे, सुप्रिया कोळी आदी जण सहभागी झाले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विक्रीसाठी कोंडी होऊ नये म्हणून महापालिकेने मारुती चौक मार्गावर विक्रेत्यांसाठी पट्टे मारून दिलेत. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास होऊ नये तसंच विक्रेत्यांना व्यवसाय करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलल्याचे उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितले. महापालिकेने दत्त मारुती चौक रस्त्यावर आखणीचे पट्टे मारून दिलेत. दुकानदारांनी, किरकोळ विक्रेत्यांनी त्या पट्ट्याच्या मागे विक्रीचे स्टॉल लावायचे. व्यापारी प्रतिनिधी, स्थानिक विक्रेते यांच्याशी बोलून हा निर्णय घेतलाय. दिवाळीपर्यंत रस्त्याच्या मध्ये सुद्धा पट्टे मारून देण्यात येणार आहेत, जेणेकरून विक्रीसाठी गोंधळ न होता बाजारपेठेत शिस्तबद्धता येईल. विक्रेते बसल्यानंतर 10 फूट रस्ता नागरिकांसाठी खुला राहावा यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. विक्रेत्यांनी महापालिकेने मारून दिलेल्या पट्ट्याच्या आतच विक्रीचा व्यवसाय करावा असं आवाहन महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी केलंय.